नवरा माझा नवसाचा 2 आणि त्यासोबतच धर्मवीर 2 या दोन्ही चित्रपटाची कमाई आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. दोन्ही एकसोबतच मी व्हिडिओ बनवत आहे वेगवेगळ्या बनवून. सर्वात पहिले जर धर्मवीर 2 या चित्रपटाची कमाई जर सांगायला गेलं, तर 7 दिवसामध्ये या चित्रपटाने एक अप्रॉक्सिमेट 11 कोटी रुपये जे आहेत ते कमवलेले आहेत. थोडेफार कमी आहेत 10-1 लाख रुपये, 11 आपण म्हणू शकतो 10,90,00,000ची कमाई झालेली आहे 7 दिवसामध्ये. 7व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईमध्ये खूपच मोठा ड्रॉप जे आहे ते दिसलेला आहे. खूपच कमी कमाई जी आहे ती झालेली आहे असं मी म्हणेल. कारण की फक्त 7व्या दिवशी चित्रपटाने जे प्रिडिक्शन केले होते, त्याच्यापेक्षा 50-60 लाख रुपये कमी कमवले. म्हणजे एकूण फक्त 39 लाख रुपयांची कमाई या चित्रपटाने 7व्या दिवशी केलेली आहे आणि अशा प्रकारे टोटल कमाई 10,90,00,000च्या घरात गेलेली आहे नेटमध्ये. एक अचानकच एवढा मोठा ड्रॉप बघून मीही आश्चर्यचकित झालो की अचानक कसं झालं? कारण की 6व्या दिवशीची कमाई डायरेक्ट 1,35,00,000 होती. नक्कीच कमाई ड्रॉप होणार होती कारण की 6व्या दिवशी 2 ऑक्टोबर असल्यामुळे कमाई वाढली होती. परंतु एवढी कमी होईल मला एक्स्पेक्टेशनही नव्हतं. त्यानंतर जर नवरा माझा नवसाचा 2 बद्दल जर सांगायला गेलं, त्याही चित्रपटाची कमाई खूप ड्रॉप झालेली आहे. 14व्या दिवशी तर त्या चित्रपटाने फक्त 20 लाख रुपये जे आहेत ते कमवलेले आहेत आणि त्या चित्रपटाची कमाई एक जवळपास 18.5 कोटी रुपयांच्या घरामध्ये नेटमध्ये गेलेली आहे मी असं म्हणेल. तर आता या चित्रपटाची जर कमाई सांगायला गेलं, की हा चित्रपट आज किती कमाई करू शकतो, तर आज मला वाटतं नवरा माझा नवसा 2 15व्या दिवशी एक 15 लाख रुपयापर्यंत कमाई जी आहे ते करू शकतो. 15 ते 20 लाख रुपये आणि धर्मवीर 2 जो आहे आज एक 35 लाख रुपयापर्यंतची कमाई जी आहे ते करू शकतो. तर तुम्ही या दोन्ही मूव्हीजपैकी कोणता मूव्ही बघितला आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक